मला एक कळना झाले, तुम्ही एवढ्या हुशार वकिलीन बाईन तुम्ही या सूर्याच्या कुठं नादाला लागलाय? हा सूर्या या बहिणीच्या पदराखाली लपत असून त्यांची स्कीज घेतली आणि जालिंदर, माझ्या बहिणीचं नाव घ्यायची लायकी पण नाही तुझी. ऐ, लायकी कुणाची काढतो रे? आम्ही काय तुझ्या बेवड्या बापासारख्या दारू पिऊन गाठरात पडत नाही. जालिंदर निंबाळकर म्हणतात आम्हाला. जेलमध्ये होतो तोवर लय ऐकलं तुझं. आता आम्ही बाहेर आलेलोय. आता आम्ही कोणाच्या बापाचं ऐकत नसतो. तुला तर सुट्टीच नाही. नाहत करायचा नाही, ढकटम नाहत करायचा नाही, नाहत करायचा नाही, ढकटंग नाहत करायचा नाही, नाहत करायचा नाही. सूर्यकांत, मला कल्पना आहे तुम्हाला खूप राग अनावर झालाय, पण अजून काही दिवस फक्त आपल्याला शांत राहायला लागणार आहे. मला मान्य आहे की ह्याला जामीन मिळालाय, पण कोर्टाने पोलिसांना सुद्धा फटकारलेला आहे आणि आता पोलिसांना प्रामाणिकपणे तपास करावाच लागेल. ह्या माणसाला गजाड करण्यासाठी मला फक्त एक पुरावा लागणार आहे आणि तो मी मिळवणारच. तो राहू द्यायला असाच त्याच्या भ्रमामध्ये. ह्या माणसाला खडी फोडायला तर पाठवणारच मी. शब्द देते मी तुम्हाला, आणि जर माझा शब्द खोटा ठरला तर ही कालिंदी वकिली सोडेल कायमची. मम्मी, मम्मी, लवकर जेवायला वाढ, मला निघायचं आहे. अहो, ते गजऱ्यासाठी थँक्यू. झाले की ते आता चुरगळलं ते टाकून. हा, असं कसं? तुम्ही मला दिलेली पहिली भेट आहे, ती मला जपायची. अहो, हळू, सावकाश. हे घ्या पाणी. बरं, मी काय म्हणत होते, आज ना रात्रीला जरा लवकर या. हे काय चाललंय तुझं? लवकर या म्हणे. हे बघ, माझ्या मनात येईल तेव्हाच मी घरी येणार. आणि गजरा दिला म्हणून आपल्यातल्या सगळ्या गोष्टी बदलल्या असं होत नाही. माझ्या मनात येईल तेव्हा मी घरला येणार, आणि माझ्या मनात येईल ना तेव्हा मी बाहेर जाणार. घ्या, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो आपलंच घर. तुमच्याशी ना चांगलं बोलण्यात काही अर्थच नाहीये. नको बोलू मग. मग मी तरी कुठे सांगितलं होतं तुम्हाला गजरा आणून द्यायला? काय आणला गजरा? हा, काय आणला? काही गरज नाही याची. घ्या, घ्या. हे बघ, हा गजरा ना मी तुझ्यासाठी आणलाच नव्हता. काय म्हणलं? काय नाही, हे जे काय आणले ना हे पहिल्यांदा आणि शेवटचं. बस झालं आता. अहो, जेवण तर जा. मला पण नाही बोलायचं तुमच्याशी नीट. दोन शब्द प्रेमानं बोललं तर काय बिघडणार आहे काय माहित, पण नाही, नीट बोलायचंच नसतं. राजूताई, अक्का आली. अक्का, झाली का कामं? आणि बाळांना लशी दिल्या? हो. राजू, सूर्य आणि तुळजा दिसत नाहीये. आले नाहीत का अजून? आता येतच असतील. दादा म्हणत होता आपली आज अग्निपरीक्षा आहे. आपण प्रसादला वाचवलंय, पण आता डॅडीने सरळ फासावर जाताना बघायचंय आपण. दादा, झाली ना शिक्षा? काय झालं दादा? सक्त मजुरी की फाशी? मला तर वाटतं फाशीच झाली असणार. हा, नाही, शिक्षा नाही झाली.
जामीन मिळालाय. काय? पण असं कसं काय झालं दादा? कालिंदी मॅडम तर म्हणत होत्या ना की ते आज फासावर जातील. पण आता त्यांना जामीन मिळालाय म्हटल्यावर ते आपल्याला अजूनच त्रास देणार ना दादा? असं काय नाही तेजू. आणि तुमचा भाऊ इथं उभा असताना त्याची हिंमत होईल का त्रास द्यायची? काही म्हणा, पण डॅडींनी पद्धतशीर स्वतःची सुटका करून घेतलेली आहे. डॅडी, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते कोर्टासमोर बिनधास्त सांगा. जज साहेब, माझ्या शालनच्या खुनाचा आरोप माझ्यावर करून मी किती वाईट आहे हे कोर्टाला फक्त भासवलं जातंय, पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. माझ्या शालनचा खून मी नाही, या मालननं केलाय. तुम्हाला सांगतो जज साहेब, या दोन बायका दिवस रात्र नुसत्या भांडायच्या आणि आमची अवस्था अडकीत त्यात सापडल्यासारखी झाली होती. हो, शालन आत्या आणि मालन आत्या एकमेकींशी भांडायच्या, पण असं तर कधी झालंच नाही. सख्या बहिणींपेक्षा जास्त प्रेम त्या दोघी एकमेकींवर करायच्या. डॅडींनी ना काही मर्यादाच ठेवलं नाही. मालन आत्यावरच आरोप केला. एवढं खोटं कसं काय बोलू शकतात डॅडी? त्या माणसाने कधीच कुणाचा विचार नाही केला, माझा तर कधीच नाही. तुळजा, शांत हो. शांत हो मालन, शांत हो. तुळजा, काय झालं ग? प्रसाद बरा आहे ना? ताई, तो बरा आहे आता. फक्त त्याची आता व्हेजिटेटिव्ह सिच्युएशन आहे. वहिनी, ते काय असतं? अगं राजू, एखादा पेशंट जेव्हा कोमातनं बाहेर येतो ना, तेव्हा त्याची ही प्रायमरी स्टेज असते आणि त्याला नॉर्मल होण्यासाठी थोडा तरी वेळ आपल्याला द्यावा लागेलच ना. आपण आता सगळेजण प्रसादची काळजी घेऊयात आणि बघू त्याला किती वेळ लागतोय ते. हा, पण या सगळ्यामध्ये ना एक गोष्ट आपल्याला पाळावी लागेल, ते म्हणजे त्याला एकटं सोडून चालणार नाहीये. सतत त्याच्यासोबत कुणी ना कुणीतरी असणं खूप गरजेचं आहे. तुळजा, आपल्या वाड्यात सतत कोणी ना कोणतरी असतात आणि आपल्याला समजा बाहेर जायचं असेल तर आपल्यापैकी कोणतरी थांबल ना तिथं. राजू, एक काम करतेस का? काय? तू आत्ता प्रसाद सोबत थांब. ताई, तुम्ही जरा येता का माझ्यासोबत? मला बोलायचंय तुमच्याशी. सूर्या, तू पण ये ना प्लीज. पण काय झालं? तुम्ही या तर मी सांगते तुम्हाला.